बाई आता मला लय जाम टेन्शन आलं. आता बहिणीचं लगीन आहे, गावाकडं तर जावंच लागलं आहे नाही का. तर आता पुन्हा एकदा पाहुण्यारावळ्यांशी आमना सामना होणार, पुन्हा त्यांची पंचायतगिरी चालू होणार. होय ग दिदी, लय शिकलीस, इंजिनिअरिंग झाली, कुठं करते जॉब, कामाला बिमाला कुठं आहे? अरे ताई तुम्ही तब्येत बिबेत माझी ठीक आहे का विचारा. माहिती देवाच्या दायरे मी फुलून फालून आले, पण विचारणं तर काम आहे की लगे पैसा पाण्याकडेच निघालेले असते ती पाहुणेरावळी. आणि काय बोललं नागडोळ, तिथनं उठून जायचं म्हणलं तर ह्याच्या पुरीला वळण नाही, त्याच्या जावी म्हणा तू जा. असं पाहुणरावळ कोण चार प्रश्न विचारताना तेव्हा अशी सिच्युएशन येत नाही की तिने मला उठून जावं लागतं. बोलताना मात्र ही मन दररोज उडतं आकाशात आकाशात. लय टेन्शन येतंय माहिती आहे का जाम. आता मला टेन्शन जॉबचं होतं ते होतं, आता गावाकडे गेल्याच्या नंतर त्या पाहुण्या रावळ्याला कसं फेस करायचं त्याचं पण टेन्शन आहे. एकतर माझी मायबापाला माझ्या मनात काय नसतं, तिथे गेल्याच्या नंतर भरवून देते माझ्या मायबापाच्या मनात की पुरीचं असं तसं. म्हणजे स्वतःच्या घरातली पुरी 27-28 होईपर्यंत ठेवायची ना, आमचे म्हणले की नाजूकळी आहे तरी पण मी माझ्या मागं लागलेली असते. ती काही जमा नाही यार. आता चला प्रश्नाचे उत्तर आताच लिहायला चालू करते, म्हणजे कसं फटाफटा उत्तर दिली तरी पाहुण्या रावळ्याचं टेन्शन असते की माघारी बोलते एक काय राहिवे झायला.